नमस्कार. ॲसिडिटी या कॉमन तक्रारीपासून तुम्ही पण खूप परेशान आहात का? तुमच्याही दिवसाची सुरुवात अँटासिड घेतल्याशिवाय होत नाही का? जेवणाच्या ताटासोबत वरण भात भाजीसोबत एक अँटासिडची गोळी पण तुम्हाला रोज घ्यावी लागते का? असं जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटी ही जी तक्रार आहे, या तक्रारींपासून 10 पैकी ऑलमोस्ट 6 ते 7 लोक सफर करतात आणि वर्षानुवर्ष हे या काही अँटासिड जशी की पॅन40 असेल किंवा ॲसिलॉक आहे, या गोळ्यांवर डिपेंड असतात. या गोळ्यांचं काम हे तात्पुरती ॲसिडिटी जी वाढलेली आहे ती कमी करणं असतं आणि या काही तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा डायबिटीससारख्या रोज घेण्यासाठी रिकमेंडेड नसतात. तुम्ही या गोळ्या जितक्या जास्त घ्याल तेवढ्या तुमच्या किडनीवरचा लोड वाढत जातो आणि हे लाँग टर्ममध्ये तुमच्या तब्येतीसाठी खूप धोकादायक आहे. तुरीची डाळ खाल्ली, बेकरीतले पदार्थ खाल्ले, हिरवी मिरची खाल्ली, काळा मसाला खाल्ला, काही तेलकट पदार्थ खाल्ले की या पेशंटची हायपर ॲसिडिटी लगेचच वाढते आणि त्रास सहन होत नाही, म्हणून हे लगेच एक अँटासिड घेऊन मोकळे होतात. हा तात्पुरता इलाज झाला. या तक्रारींसाठी पण होमिओपॅथीमध्ये उत्तम औषधे आहेत. म्हणजे आज जर तुमची ॲसिडिटी वाढली आणि तुम्ही जर होमिओपॅथीच्या औषधीचा एक डोस घेतला तर तुमची ॲसिडिटी ही अर्ध्या तासात किंवा 1 तासातच बरी होते. पण ही जर ॲसिडिटी तुम्हाला वर्षोनवर्ष आहे आणि ती जर कायमस्वरूपी तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला होमिओपॅथीच्या औषधींची ट्रीटमेंट काही काळ घेणं गरजेचं आहे. पण या काळात तुम्हाला लक्षात येईल की अगोदर ज्या गोष्टी खाल्ल्यानंतर तुमची ॲसिडिटी वाढायची, ती ॲसिडिटी हळूहळू पूर्ण बरी व्हायला लागते. म्हणजे तुम्ही हिरवी मिरची जरी खाल्ली, काळा मसालाचं जरी खाल्लं तरी तुम्हाला पूर्वीसारखा त्रास कधीच होत नाही आणि हळूहळू तुमची ॲसिडिटी पूर्ण आटोक्यात येते. जर तुम्ही पण या त्रासापासून खूप वर्षांपासून सफर करत असाल तर अजून फार विलंब न करता लगेचच होमिओपॅथीची ट्रीटमेंट तुम्ही आजच चालू करा. धन्यवाद.